आज पौष कृष्ण चतुर्थी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे पोलीस आयुक्तालयात घरफोड्या आणि सोनसाखळी चोरींच्या प्रमाणात वाढ। गेल्या 24 तासात रेल्वेने दिलेल्या धडकेमुळे 4 जणांचा मृत्यू आणि ठाणे शहरातील वाढीव बांधकामं नियमित करण्याच्या प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। 1 and 1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts ₹270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। घरफोड्या आणि सोनसाखळी चोऱ्या कमी करणं हे पोलिसांपुढे आव्हान असून यावर्षी हे गुन्हे कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त KP रघुवंशी यांनी आज केला। ठाणे पोलीस आयुक्तालयातील वार्षिक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला। ठाणे पोलीस आयुक्तालयात 2011 मध्ये खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी, मोटार वाहन चोरी, विनयभंग, बलात्कार अशा विविध प्रकारचे 12,866 गुन्हे दाखल झाले होते। त्यापैकी 9,164 गुन्ह्यांची उकल होऊ शकली। 2011च्या तुलनेत 2012 मध्ये गुन्हेगारी उकल होण्याच्या टक्केवारीत 2% घट झाली आहे। 2012 मध्ये विविध प्रकारचे 13,204 गुन्हे दाखल झाले। त्यापैकी 9,080 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं। 2011 मध्ये 1,057 घरफोड्या झाल्या होत्या, त्यापैकी 444 उघडकीस येऊ शकल्या, तर 2012 मध्ये 1,103 घरफोड्या झाल्या, यापैकी अवघ्या 396 घरफोड्यांची उकल होऊ शकली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घरफोड्यांची उकल करण्यातही पोलिसांना अपयश आलं असून उकल होण्याची टक्केवारी 7% घसरली। 2011 मध्ये 456 सोनसाखळी चोरीचे गुन्हे झाले होते, त्यापैकी 217 उघडकीस आले। 2011च्या तुलनेत 2012 मध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना उघडकीस येण्यात जवळपास 28% घट झाली। 2012 मध्ये 110 खून झाले, त्यापैकी 94 खुनांची उकल झाली। 2012 मध्ये सोनसाखळी चोरीचे 569 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 267 चोऱ्यांचा तपास लागला। 2012 मध्ये 1,239 वाहनांची चोरी झाली, त्यापैकी 309 वाहनांच्या चोऱ्या उघडकीस आल्या। एकूणच घरफोडी आणि सोनसाखळी चोऱ्यांचं पोलिसांसमोर मोठं आव्हान असून हे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणेकरांच्याही सहकार्याची आवश्यकता पोलीस आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली। गृहसंकुलांमध्ये क्लोज सर्किट कॅमेरे लावणं आवश्यक असून सुरक्षा रक्षक ठेवतानाही त्यांची योग्य चौकशी करण्याची गरज असल्याचं पोलीस आयुक्त KP रघुवंशी यांनी सांगितलं। ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात रेल्वेनं धडक दिल्यामुळे 4 जण मृत्युमुखी पडले आहेत। यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे। मुंब्रा येथील पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रूळ ओलांडताना फरीन खान आणि तिच्या फराह आणि अली या 2 मुलींचा मृत्यू झाला। फरीन खान या कानाला ऐकू येत नसल्यामुळे डॉक्टरांकडे चालल्या होत्या, त्यामुळे या बोगद्याजवळ त्यांना गाडीचा आवाज ऐकू आला नाही आणि गाडीची जोरदार धडक या तिघींना बसली। गाडीबरोबर जवळपास 100 मीटर फरफटत गेल्यामुळे या तिघींचा जागीच मृत्यू झाला। आज सकाळी 10च्या सुमारास हा प्रकार घडला, तर काल रात्री ठाणे रेल्वे स्थानकात 12:30च्या सुमारास सपना परांजपे या महिलेला गाडीनं धडक दिल्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला। पार्श्वनाथ महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं भवितव्य धोक्यात असून औद्योगिक न्यायालयानं महाविद्यालयातील नवीन भरतीला स्थगिती दिली आहे। घोडबंदर येथील पार्श्वनाथ महाविद्यालयाची मान्यता रद्द केल्यानंतर महाविद्यालयातील 1400 विद्यार्थ्यांना अन्यत्र प्रवेश मिळाला असला तरी महाविद्यालयातील 100हून अधिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं भवितव्य मात्र टांगणीला लागले।
पार्श्वनाथ महाविद्यालयाची मान्यता रद्द झाल्यानंतर पार्श्वनाथ विश्वस्त संस्थेनं AP शहा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावानं IACTE अर्ज केला होता। पार्श्वनाथ विश्वस्त संस्था जर नवीन महाविद्यालय सुरू करत असेल तर पूर्वीच्या कायमस्वरूपी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या महाविद्यालयात सामावून घेण्याची मागणी करण्यात आली होती। पण महाविद्यालय बंद करण्याची सूचना लावून कर्मचाऱ्यांच्या हातावर कायदेशीर देणी देऊन त्यांना मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 40 कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाचा देकार स्वीकारून नोकरीवर पाणी सोडलंय, तर उर्वरित 60 पैकी 53 कर्मचाऱ्यांनी धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाच्या झेंड्याखाली औद्योगिक न्यायालयात धाव घेतली। औद्योगिक न्यायालयानं या प्रकरणी काही नवीन कर्मचाऱ्यांची भरती संबंधित कर्मचाऱ्यांच्या जागेवर करू नये, तसंच महाविद्यालयाची मालमत्ता हलवण्यास, विकण्यास, हस्तांतरित करण्यास अथवा गहाण ठेवण्यास मनाई केली आहे। आता या प्रकरणी पुढील सुनावणी 1 फेब्रुवारीला होणार आहे। ह्यूमन राईट्स ऑफ मायनॉरिटीज या मायकल वाज लिखित पुस्तकात धार्मिक विद्वेष निर्माण करणारं लिखाण असल्यानं या पुस्तकावर बंदी घालावी आणि पुस्तकाच्या लेखकाची चौकशी करावी अशी मागणी ठाणे जिल्हा कोकण संपर्क प्रमुख संजय केळकर यांनी केली आहे। मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष BA, BSc आणि BCom विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स 2 या मायकल वाज लिखित पुस्तकात ह्यूमन राईट्स या धड्यात धार्मिक विद्वेष निर्माण करणारं लिखाण असून हे पुस्तक हजारो विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे। या पुस्तकाच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं पुस्तक फाडो आंदोलन केलं। या विरोधात नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन या पुस्तकाचे लेखक मायकल वाज आणि प्रकाशक शहा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निदर्शनासही ही गोष्ट आणण्यात आली। या धड्यात पोलीस, सैन्यदल, धार्मिक स्थळ याबाबत आक्षेपार्ह लिखाण असून भारतीय जनता पक्ष शासित राज्यात अल्पसंख्याक असुरक्षित असल्याचं म्हटलंय। दरम्यान हे पुस्तक मागे घेण्यात आल्याचं लेखक आणि प्रकाशकानं म्हटलं आहे। ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील एका लिपिकाला 30,000 रुपयांची लाच घेताना काल रंगेहात पकडण्यात आलं। महापालिकेच्या दिवाशीळ प्रभाग समितीतील मालमत्ता कर विभागात सुभाष वाघमारे लिपिक आहेत। शिळफाटा येथील शांतिनिकेतन रिव्हर्ड फूड इथे राहणारे सेल्वन नाडर यांच्या घरात नळजोडणी तसंच कर आकारणी करण्यासाठी वाघमारे यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली होती। नाडर यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। काल कौसा येथील एका हॉटेलच्या बाथरूममध्ये 30,000 रुपयांचा पहिला हप्ता घेताना वाघमारे यांना रंगेहात पकडण्यात आलं। ठाणे पालिकेचा कर्मचारी लाच घेताना पकडला जाण्याची अलीकडच्या काळातील ही दुसरी घटना आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात वाढीव बांधकामं नियमित करण्याच्या प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे। आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात बंद काचेच्या दाराआड राजरोसपणे गैरव्यवहार चालू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजच्या ठाणे शाखेच्या वतीनं 65 लाख रुपये खर्च करून शहर विकास विभागाचं नूतनीकरण करण्याचं काम केल्याचं भासवलं जातंय, पण महाराष्ट्र चेंबर ऑफ इंडस्ट्रीजच्या ठाणे शाखेनं मात्र 1 रुपयाचंही काम केलं नसल्याचं लेखी कळवलं असल्याचा दावा सरनाईक यांनी यावेळी केला। ठाण्यातील काही मोजक्या बांधकाम व्यावसायिकांनी आपली अनधिकृत बांधकामं दडवण्यासाठी शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपली बेकायदा बांधकामं कागदावर अधिकृत करण्यासाठी या नूतनीकरणावर बेकायदा खर्च केल्याचा आरोपही सरनाईक यांनी केलाय। महापालिका आयुक्तांनी अनेक मोठ्या बांधकाम व्यावसायिकांची बांधकामं दंड आकारून नियमित केली आहेत, पण ही बांधकामं नियमित करत असताना ही बांधकामं झालीच कशी, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। विकासकाचे नकाशे मंजूर न करता वेळकाढूपणा करायचा, विकासकाचं होत असलेलं नुकसान लक्षात घेऊन विकासक मंजूर चटई क्षेत्राएवढे बांधकाम करेल आणि त्यानंतर शहर विकास विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीनं खिसे भरल्यानंतर संबंधित विकासकाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय।
ठाण्यातील अनेक अधिकृत हॉटेल मालकांनीही केलेली वाढीव बांधकामं नियमित करण्यासाठी मोठ्या रकमांची मागणी होतीये। यासाठी या सर्व प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करावी अशी मागणी करणारं निवेदनच सरनाईक यांनी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना दिले। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। दम असेल तर गा दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता घर बसल्या दूरध्वनीवरून गाणं गाण्याचा आनंद देणारा एकमेव कार्यक्रम दम असेल तर गा दर रविवारी गाणं गायला विसरू नका। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे पोलीस आयुक्तालयात घरफोड्या आणि सोनसाखळी चोरींच्या प्रमाणात वाढ। गेल्या 24 तासात रेल्वेने दिलेल्या धडकेमुळे 4 जणांचा मृत्यू आणि ठाणे शहरातील वाढीव बांधकामं नियमित करण्याच्या प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी। या होत्या ठाणे वार्ता। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर।